दिनांक 8 एप्रिलला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यवतमाळच्या वतीनं पोलीस भरतीमध्ये सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी, पोलीस पाल्य यांची वयोमर्यादा 38 वर्ष करण्याबाबत माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले। महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यवतमाळच्या वतीनं पोलीस भरतीमध्ये पोलीस कर्मचारी यांचे पाल्य यांना पोलीस भरतीमध्ये पोलीस पाल्य आरक्षणातून अर्ज करता येतात। पोलीस पाल्य यांची वयाची मर्यादा 18 ते 33 वर्ष आहे। पोलीस पाल्य वयाची मर्यादा 18 ते 33 वर्ष दिली असली तरी पोलीस पाल्य यांची मुलं एकतर 31 किंवा 33व्या वर्षाचे असताना वडील सेवानिवृत्त होतात, तेव्हा पोलीस पाल्य यांना पोलीस भरती देण्यासाठी 1 किंवा 2 संधी मिळत आहे। कधी पोलीस भरती झाली नाही तर वय संपून जाते। पोलीस भरतीमध्ये पोलीस पाल्य वयाची मर्यादा 38 पर्यंत करण्यासाठी अनेक सेवानिवृत्त पोलीस पाल्य यांचं मत आहे। पोलीस भरतीमध्ये पोलीस पाल्य वयाची मर्यादा वाढविण्यात यावी याकरता निवेदन देण्यात आलंय। निवेदन देण्याकरता महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अतिक अफजल शेख, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र बोराडे, सचिव सोहेल काझी, सहसचिव संकेत अणवीकर, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहलताई रेचे, जिल्हा सचिव मोनिका बळीराम शुक्ला, पोलीस बॉईज शैलेश नगराळे, मयूर जवादे, अलेकस अहिर, कश्यप कांबळे, अजय पावडे, स्वप्नील सोनवणे, शाहिद शेख, अभिजित आत्राम, मयूर ढाकणे, कुणाल कैतवास, सुमित पेंदोरे, जियुष उघडे, अदनय निबेकर, रोशन आमनेकर, विशाल जाधव, आशिष केडाम, विनस अणवीकर, पराग पत्रकार, रियाज शेख, शारिक शेख, विशाल येवले, दीप राजगडकर, सूरज वानखेडे, अभय जुमडे, नितीन नगराळे, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पदाधिकारी, पोलीस बॉईज यवतमाळ निवेदन देण्याकरता उपस्थित होते। यांच्या मार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पोलीस पाल्यांच्या वयोमर्यादा 38 करण्याबाबत निवेदन देण्यात आले। त्यामध्ये यवतमाळ सर्व पोलीस बॉईज, पोलीस गर्ल्स, पोलीस बॉईज संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। आज आमची मागणी हेच आहे की येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये पोलीस भरती येणाऱ्यामध्ये पोलीस पाल्यांचे वय वाढवण्यात यावे, जेणेकरून पोलीस बांधवांना याचा फायदा होणार आणि पोलीस भरतीमध्ये पोलीस पाल्यांचे जे जागा आहे जास्तीत जास्त वाढवण्यात यावे, त्यामध्ये पोलीस पाल्यांचा त्यामध्ये फायदा होणार। यासाठी गृहमंत्र्यांना आम्ही पोलीस बॉईज संघटनेमध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेकडून विनंती करतो। जय हिंद। प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।